सेशन कोर्ट जे आहे ते पिंपरी चिंचवडला ते स्थलांतरित झाले तर त्यांचं तर या सर्व प्रकरणाचा येथील जे वकील आहेत त्यांच्या वकिली व्यवसायावर कितपत परिणाम झालाय? तसं सांगायला गेलं ना तर आता जे सेशन कोर्ट आहे ते पिंपरीत गेलेलं आहे. त्या पिंपरीत गेल्यामुळे जे शिवाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात आणि त्या लोकांना कसं आहे की एका जागेवरती जेव्हा आपण बल्कमध्ये काम करू शकतो, बट आता काय झालंय की वेळ वाढलाय आमचा, म्हणजे आम्हाला वेळ देऊ शकत नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी. आणि आता जर मला शिवाजीनगरमध्ये मॅटर असेल आणि पिंपरीत पण असेल तर मला एका गोष्टीमध्ये एकतर शिवाजीनगरला थांबू शकते किंवा मी पिंपरीमध्ये जाऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय झालाय की आमचा बिझनेस वरती फरक पडलेला आहे, कारण तिथे वेळ आपण देऊ शकत नाही, जेवढा पाहिजे तेवढा आपण त्याला वेळ देऊ शकत नाही, प्रॉपर वेळ. सो मला असं वाटतं की जे आधी होतं ते बेटर आहे. आणि आज जी ज्युनियर्स वकील आहेत त्यांना पण काही लोक सिनियर लोकांकडे प्रॅक्टिस करतात. मग ती लोक मग सिनियर लोक काय करतात की बाबा त्यांना काहींना पिंपरीमध्ये पाठवतात, काहींना शिवाजीनगरमध्ये ठेवतात. परंतु याच्यामुळे असं झालंय की जेव्हा आपण एकंदरीत सगळ्या मॅटरमध्ये आपण अवेलेबल राहू शकतो, परंतु पिंपरीमध्ये हे कोर्ट गेल्यामुळे एक्झॅक्टली आपण एकच पर्सन एका मॅटरमध्ये नाही जाऊ शकत. म्हणजे सो आम्हाला इथे मॅनपॉवर पण वाढवायला लागते. मॅनपॉवर नसेल तर समोरच्याचा बिझनेस कसा वाढेल? ज्या ऍडव्होकेटकडे जे सिनियर्स आहेत किंवा आता जे नवीन फ्रेशर्स आहेत त्यांना जर काही माहितीच नसेल की बाबा आता कुठे जायचंय, कसं जायचं, तर त्यांना सिनियरचाच गायडन्स हवा लागतो. सो त्यांच्याबरोबर जर ते प्रत्येक वेळी सिनियर जाऊ शकत नाही ना, की पिंपरीमध्ये मॅटर आहे तर पिंपरीत जा, शिवाजीनगरमध्ये आहे तर शिवाजीनगर. सो आम्हाला कन्व्हिनियंट ते होतं की शिवाजीनगरमध्ये जर सगळे मॅटर्स असतील तर आम्ही 1 बाय 1 किंवा गायडन्सने त्यांना विचारून आपण तिथपर्यंत जाऊ शकत होतो, की स्टेप बाय स्टेप करू शकत होतो. हा खूप मोठं नुकसान झालेलं आहे आमचं ऍक्च्युअली. तसं सर्वसामान्य जनतेला जे या संदर्भामध्ये जे केस वगैरे लढत होते तर त्यांच्या त्रासामध्ये कितपत वाढ झाली? 100% त्यांच्या त्रासांमध्ये वाढ झाली आहे, कारण शिवाजीनगर हे सगळ्यांना मिडल आहे. म्हणजे स्वारगेट, कात्रज, सिंहगड रोड, ज्या पण एरियातनं मॅटर्स, ज्या पण एरियातनी लोक जी पक्षकारी येतात आमच्या कोर्टामध्ये, शिवाजीनगर हे मिडल आहे. परंतु तसं बघायला गेलं तर पिंपरीत जर जायचं असेल तर आपल्याला स्पेसिफिकली लीव्ह टाकून किंवा पूर्ण दिवस त्याच्यात जातो. शिवाजीनगरमध्ये कसं आहे की तुम्हाला मिडल म्हणजे तो वे एकदम डिस्टन्स सगळ्यांना बेरेबल आहे किंवा पण त्या डिस्टन्समध्ये अगदी 10 ते 15 मिनिटं वर्किंगमध्ये असेल तरी ऑफिसमधून सुट्टी टाकून किंवा मिडलमध्ये मध्यंतरामध्ये येऊ शकतो. परंतु पिंपरी हे असं आहे की एक टोक शिवाजीनगर आणि एक टोक पिंपरी आहे. सो पिंपरीमध्ये येण्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ काढावाच लागेल, म्हणजे एक दिवस पूर्ण जातो. सो ते आमच्या पक्षकाराचं नुकसानच आहे ना. तर या सर्व प्रकरणामध्ये जे आपलं बार काउन्सिल काय पावलं उचलत आहे? आता तर बार काउन्सिलची प्रयत्न चालू आहेत की शक्यतो आपलं हे जे आहे पिंपरी कोर्ट गेलं, आता तर पिंपरी कोर्ट गेलं आहे. सो आम्ही आधी खूप प्रयत्न केलेत, परंतु त्याला ते तसं पाहिजे तसं आम्हाला वाव नाही मिळाला. सो ते तिकडे कन्वर्ट झालं आहे पिंपरीमध्ये. यामध्ये आणखी एक आमच्या निदर्शनास अशी गोष्ट आली आहे की पिंपरी कोर्टामध्ये सेशन कोर्टामध्ये केवळ एकच न्यायाधीश आहे आणि पोलीस स्टेशन जे आहे ते 14 पोलीस स्टेशन आहे. तर 14 पोलीस स्टेशनचा भार जो आहे तो एकाच न्यायाधीशावर पडल्यामुळे इकडं जे प्रकरण निकाली लागण्यामध्ये भरपूर वेळ लागतोय आणि नागरिक जे आहे याच्यामध्ये जे लोक जेलमध्ये आहे किंवा एरोडा जेलमध्ये ज्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये किंवा पोलीस कोठडीमध्ये ठेवलं जातं तर त्यांना खूप त्रास होतोय, त्याच्यामध्ये बेल मिळत नाही वेळेवर. यासंबंधी आपलं काय याच्यामध्ये आहे? मी तुमच्या मताशी सहमत आहे, कारण तुम्ही जसं म्हणताय की जे एकच न्यायाधीश आहे पिंपरीमध्ये आणि आज तुम्ही बघायला गेलात तर पेंडिंग केसेस खूप आहेत. मला असं वाटतं की शिवाजीनगरमध्ये एवढे जजेस आहेत तरी पण म्हणजे खूप सारी कोर्ट्स आहेत आपल्याला ऍट अ टाइम खूप सारे अवेलेबल होतात. परंतु तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर जे पिंपरीमध्ये एकच जज आहेत तर त्याच्यामुळे 100% त्यांच्यावरती लोड आहे, त्यांच्यावरती कामाचा भार आलेला आहे. सो त्याचा परिणाम पक्षकारावरती होतो आहे, कारण प्रत्येक केस ही निकाली लागण्यासाठी वेळ जातो आहे. जो आधी आपल्याला एखादी केस लागण्यासाठी जर 2 वर्ष 3 वर्ष लागणार असेल, पण आता काय झालं एका जजेसमुळे ते पण पर्सनच आहेत ना शेवटी, की त्यांच्या पण कामाचा किती करू शकतात, त्यांना जे बेअर आहेत तेवढं, आणि जे वर्किंग मध्ये ते प्रयत्न करतात, परंतु त्याला डिले होतोय 100%. आणि त्या ज्या न्यायाधीश आहेत त्या महिला आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि माहिती काढली की त्यांच्या आरोग्यावर आणि भरपूर त्याच्यावर खूप परिणाम होतो. याच्यामुळे आपण पुणे बार काउन्सिल आणि पिंपरी चिंचवड बार काउन्सिल असे मिळून आपण काय प्रयत्न करणार? तुम्ही जो आता प्रश्न देताय की शारीरिक जो इफेक्ट आहे तो 100% होत आहे. मी बार काउन्सिलकडे आणि आमच्या जी टीम आहे पूर्ण ऍडव्होकेट चौकांची, तर आम्ही 100% ज्युनियर सिनियर सगळे प्रयत्न करतो आहोत की एकाच जजेसवरती तो लोड येऊ नये.
परंतु ह्याच्यासाठी आम्हाला पूर्ण एकजूट तर आमची आहे. आणि तुम्ही म्हणता तसं आजपर्यंत मी स्वतः जितकं बघितलं आहे तोपर्यंत तर मी त्या ह्याच्यामध्ये नाही गेली आहे. परंतु मला असं वाटतं की आम्ही जर एकजुटीने त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला किंवा त्यांच्या शारीरिक त्रास होतोय किंवा काही गोष्टी आहेत तर त्यांच्या आपोजमध्ये आपण बार कौन्सिलकडे मदत घेऊ शकतो आणि ते 100% करतील. तर आपण आमच्या या चॅनलच्या माध्यमातून न्यायप्रणाली जी आहे जे या संबंधी निर्णय घेतात ते न्यायाधीश नियुक्त करण्यामध्ये, तर त्यांना आपण काय आवाहन कराल? मला न्यायाधीश नियुक्त करण्यामध्ये एकच न्यायाधीश नियुक्त न करता जसं आता पिंपरी कोर्टामध्ये केलंय सो त्यांच्यावरती तो लोड वाढलाय. तर मला असं वाटतं की त्यांना इन्चार्ज कोर्ट किंवा एखादं अजून ऑप्शन म्हणून एखादं कोर्ट अजून तिथे अवेलेबल असावं.